सिंह राशीचा स्वभाव वैशिष्ट्य जाणून घ्या तुमची खरी ओळख. नमस्कार, ॲस्ट्रोयुक्ता या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आणि आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीचा स्वभाव वैशिष्ट्य आणि उपासना आणि बऱ्याच गोष्टी ज्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निश्चितच उपयोगी पडतील. राशी म्हटलं की माणसाच्या खरं तर जिव्हाळ्याचा विषय. ज्या पद्धतीने ग्रुप फोटो काढल्यानंतर त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले काय बघतो तर अर्थात आपण आपल्या स्वतःचा फोटो बघतो आणि मग बाकीचे बघतो. त्या पद्धतीने प्रत्येक माणसाची एक राशी ठरलेली आहे आणि ज्या वेळेस राशी भविष्य हा विषय येतो तेव्हा प्रत्येक जण आपली स्वतःचीच राशी बघतो. पण या कार्यक्रमात मात्र तुम्ही तसं करू नका, कारण आपण कुटुंब वत्सल मंडळी आहोत. तुमची जरी एखादी राशी असली तरी तुमची आई, बायको, बहीण, भाऊ या प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या तरी राशी आहेत आणि या सगळ्या राशींचा गोळामेळा केला की एक कुटुंब तयार होतं आणि त्या कुटुंबामध्ये सुख, समाधान, आनंद या गोष्टी या राशींच्या मंडळींच्या स्वभावावर देखील अवलंबून असतात. आपण बऱ्याचदा पाहिलं असेल की काही घरांमध्ये सातत्याने तणाव असतात, भांडणं असतात. काही पती पत्नींचं अजिबातच जमत नाही. काही पती पत्नी इतके रोमॅन्टिक असतात की अगदी 70व्या वर्षी सुद्धा तो त्याच्या वयस्कर पत्नीला म्हणतो, अगं माझी कवळी कुठं आहे. म्हणजे हा रोमांस त्यांचा 70व्या वर्षी पण संपत नाही. आणि एखादा माणूस 70व्या वर्षी, या वर्षी मला घटस्फोट हवाय म्हणून माझ्याकडे येतो. या सगळ्या गोष्टी या राशीशी रिलेट असतं. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही जर का साखरेचा पाक केला तर त्याच्यामध्ये तुम्ही उकडलेलं अंड टाकणार नाही, त्याच्यामध्ये तुम्ही गुलाबजामच टाकणार. त्या पद्धतीने जशी पदार्थाची रेसिपी असते, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट अनुकूल असेल तरच त्या रेसिपीची चव सुंदर लागते, सुंदर दिसते. त्याच पद्धतीने जीवनामध्ये आपल्या राशी जर का योग्य पद्धतीने एकत्र आल्या तर आपल्या जीवनाची डिश सुद्धा खूप चविष्ट आणि आनंददायी बनते. चला तर मग पाहूया या राशीचं स्वभाव आणि वैशिष्ट्य. सिंह म्हणजे कसं आहे, नावामध्येच डरकाळी. सिंह शेजारी येऊन बसला तर काय होईल. अर्थात अशीच सिंह राशीची माणसं असतात. सिंहासारखीच आयाळ मोठी, कंबर छोटी, म्हणजे छाती मोठी, दिसायला एकदम उग्र. डोळ्यांमध्ये करारीपणा, तेजस्वीपणा, वाणीमध्ये थोडीशी प्रखरता, प्रचंड नजरेतून झळकणारा आत्मविश्वास, कपाळ मोठे, डोळ्यांमध्ये थोडीशी रक्ताची लाली आणि चेहरा लालपट गोरा किंवा प्रॉपर गोरा. आणि बोलण्यामध्ये जो बेस असतो तो बेस पण असतो, म्हणजे तो माणूस सिंह राशीचा. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे वार्षिक व मासिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय रे कसं चाललंय, जो बेस येतो तो बहुतांश काय रे कसं चाललंय हे असं कधीही सिंह राशीचे लोक म्हणत नाही. त्यांच्या आवाजामध्ये जरबच असतो. त्यामुळे जरबेने बोलण्यात हा माणूस तो सिंह राशीचाच असतो. मुळातच तुमचा स्वामी हा सूर्य असल्यामुळे आणि सूर्य हा तेजाचाच कारक असल्यामुळे तेजाने भरलेले तुम्ही लोक असता. सिंह राशी महत्वाकांक्षा, आत्मविश्वास हा तुमच्या स्वभावातला मोठा गुणधर्म तुम्हाला यशस्वी करतो. हो, पण सिंह राशींची मंडळी आळशी देखील असतात. आता तुम्ही म्हणाल सिंह आणि आळशी. हो, बरोबर आहे. लक्षात घ्या, जंगलामधला सिंह जर का आळशी नसता तर तो उगाचच शिकार करत सुटला असता. पण सिंह एवढा आळशी असतो की भूक लागून गेल्यानंतर तो शिकार करतो. आपण एकदा सिंह शिकार करताना बघतो खरा, परंतु अनेक शिकारी त्याच्या अयशस्वी झालेल्या असतात. एखादी शिकार यशस्वी होते पण तो ती मोठीच करतो. त्याच पद्धतीने सिंह राशीच्या मंडळींच्या जीवनामध्ये किती जरी अपयश आले तरी सुद्धा एकच यश ते असे मिळवतात की ते सगळ्या अपयशाची कमी हे सिंह राशीचे लोक भरून काढतात. त्यामुळे असा हा महत्वाकांक्षी सिंह राशीचा माणूस बहुतांशी लीडरशिप करण्याकडे कल असतो. राजकारणामध्ये बरीचशी मंडळी ही सिंह राशीचीच असते. रवी बरोबर इतर दुसरे कुठलेही कमांडिंग पद आले तर अशी माणसं क्लास 1, सुपर क्लास 1, मोठमोठे पोलीस अधिकारी हे सुद्धा या राशी अंतर्गत येतात. अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व, प्रचंड मॅनेजमेंट, पण एक मात्र आहे, सुलुप्तपणा. दुसरा दोष म्हणजे कौतुक फार आवडतं. त्यामुळे ही जी काही मंडळी असतात ती तोंडावर स्तुती करून तुमच्याकडून काम करून घेणारी असतात. मात्र या संधीचा फायदा ही लोक उचलतात. तुम्हाला चढवून द्यायचं हरभऱ्याच्या झाडावर आणि स्वतःची कामं पाहिजे तशी काढून घ्यायची. अशा लोकांना तुम्ही ओळखता खरे, पण तुम्हाला वळवता येत नाही. हा तुमचा स्वभाव आहे.
त्यामुळे दानी असणं, भरभरून दान देणं हा तुमच्या राशीचा गुणधर्म आहे. देव, देश आणि धर्माप्रती तुमचा आदर हा दाखवण्यापेक्षा देखील जोगा आहे. सिंह राशीचा अर्थातच स्वामी सूर्य असल्यामुळे सूर्याची उपासना तुम्हाला उत्तम. माणिक रत्न हे खरं तर सूर्यासाठी किंवा रवीसाठी किंवा तुमच्या सिंह राशीसाठी उत्तम आहे. पण सगळ्यात महत्वाचं माहिती काय? सूर्याची उपासना. पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू टाका, थोडासा गुळाचा खडा टाका आणि कोणत्याही रविवारी तुम्ही सूर्याला अर्घ द्या. अर्घ देताना ओम घृणी सूर्याय नमः असा मंत्र 108 वेळा म्हणा. आणि जर तुम्हाला सूर्य नमस्कार घालणे शक्य असेल तर सूर्याची वेगवेगळी नावं घेऊन दररोज सूर्य नमस्कार घाला. तुमचं आरोग्य ठणठणीत होईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सूर्य तुम्हाला कनेक्ट असल्यामुळे तुम्ही जर सूर्याच्या प्रकाशामध्ये राहिला तर तुमची कांती, तुमची नजर ही तेजस्वी होईल. सिंह राशीच्या लोकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कितीही वयस्कर झाला तरी वयाने तुम्ही लहान दिसतात. तुमची जरब ही कोणत्याही क्षणी कमी होत नाही. त्यामुळे सूर्याची उपासना केली तर सूर्यामध्ये असलेले तेज हे तुमच्या नजरेमध्ये उतरतं, तुमच्या त्वचेत उतरतं. त्यामुळे इतरांपेक्षा तुम्ही 100 लोकांमध्ये वेगळे आणि उठून दिसतात. जीवनाचे कारक सिंह राशीच्या मंडळी असल्यामुळे ही दीर्घायुषी असतात. सिंह राशीच्या मंडळींना रक्तपुरवठ्याचे आजार होण्याची मात्र शक्यता असते. त्यामुळे खाणं पिणं याकडे लक्ष देताना ट्रायग्लिसराईड, कोलेस्ट्रॉल या गोष्टी वाढणार नाहीत याची मात्र तुम्हाला खबरदारी घ्यायला हवी. तर असा हा सिंह राशीचा स्त्री असो किंवा पुरुष असो, हा त्याच्या जीवनामध्ये त्याच्या महत्वाकांक्षा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आपल्याबरोबरच इतरांचं कल्याण होण्याची अतिशय पुण्य भावना या मंडळींकडे असते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या ॲस्ट्रोयुक्ता या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू राशीचक्रातल्या 6व्या राशीसह म्हणजेच कन्या राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.